अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातील बेलदारपुरा आसरा माता मंदिर परिसरात गांजा तस्करी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। ही कारवाई अकोला स्थानिक गुन्हे शाखा आणि बाळापूर पोलिसांनी संयुक्तपणे केली। बाळापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या संयुक्त विद्यमानाने ही मोठी कारवाई करण्यात आली। तब्बल 26 लाखांचा गांजा तस्करी करताना पोलिसांनी रंगेहात पकडला आहे। राष्ट्रीय महामार्गावरील बेलदारपुरा भागातील आसरा मंदिराजवळ पोलिसांनी सापळा रचला होता। यावेळी ट्रक आणि कारमधून गांजाची चोरटी वाहतूक करताना मोहम्मद असलम मोहम्मद आझम आणि मोहम्मद अजमल मोहम्मद आझम या दोघांना पकडण्यात आले। या कारवाईत पोलिसांनी गांजासह तस्करीसाठी वापरण्यात येणारी कार आणि ट्रक असा एकूण 55 लाखांवर मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डी साहेब, बाळापूर उपविभागीय अधिकारी गजानन पडघण आणि स्थानिक गुन्हे शाखेचे शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। यामध्ये बाळापूरचे ठाणेदार प्रकाश झोडगे, पोलीस उपनिरीक्षक संभाजी हिवाळे, शरद सेंदाणे, नयन पाटील, माधुरी पाटील, वैशाली पाटील, हेड कॉन्स्टेबल अंकुश मोरे, सोहेल खान, शुभम गई, संदीप पेड, सुरेश भारसाकळे आणि रामेश्वर देवपूजे यांसह अन्य कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। अमोल जामोदे, NTV न्यूज, बाळापूर, अकोला।